टोकावरचा जिल्हा असलेल्या गडचिरोली या आदिवासी बहुल जिल्ह्याचं पालकमंत्रीपद राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलं आणि गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतो आहे की या जिल्ह्यामध्ये अनेक बदल होत आहे। हा जिल्हा औद्योगिक विकासामध्ये अग्रेसर होत आहे। याचबरोबर या जिल्ह्यामधल्या शैक्षणिक सुविधा आणि इतरही क्षेत्रामध्ये हा जिल्हा आगेकूच करत आहेत। समाज कल्याण विभागाकडून अनेक स्पर्धांमध्ये चांगल्या पद्धतीनं यश या विद्यार्थ्यांनी आणि अधिकारी कर्मचाऱ्यांनी मिळवलेलं आहे। आपल्यासोबत आहेत समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर सचिन मडावी। नागपूर विभागीय कर्मचारी अधिकाऱ्यांच्या स्पर्धा ज्या झाल्या त्या चंद्रपूर येथे संपन्न झाल्या। 3 दिवसीय या संपूर्ण कार्यक्रमामध्ये गडचिरोली जिल्ह्यांनी प्रत्येक क्रीडा प्रकारात प्रत्येक सांस्कृतिक विभागात अग्रेसर असे कामगिरी केले आणि आपण बघू शकता इथे जे काही ट्रॉफ्या मेडल ठेवलेले आहे कर्मचारी अधिकाऱ्यांनी जिंकलेले आहे। याच्यात समूह नृत्य, नाटक, एकल नृत्य, त्यानंतर एकांकिका, क्रीडा स्पर्धेमध्ये क्रिकेट, व्हॉलीबॉल, खो खो, कबड्डी, 100 मीटर रनिंग, 200 मीटर रनिंग महिलांनी आणि पुरुषांनी दोन्ही अधिकारी कर्मचारी प्रवर्गात गडचिरोली टॉपवर आलेला आहे। आणि नागपूर विभागात जनरल चॅम्पियनशिप जी असते ती सर्वात चांगला जिल्हा तो गडचिरोलीने यावर्षी पटकावलेला आहे। स्वतः अधिकाऱ्यांनी पार्टिसिपेट केलं की कर्मचाऱ्यांना थोडं प्रोत्साहित होते, त्यामुळे मी स्वतः डान्स केलं आणि स्पोर्टमध्ये पण मी स्वतः व्हॉलीबॉल खेळतो। समाज कल्याणच्या ज्या शाळा आहे त्या शाळांमधले जे विद्यार्थी आहे जे आतापर्यंत कधी स्टेट लेवलला चमकत नव्हते किंवा अतिशय लिमिटेड त्यांचा सहभाग त्याच्यामध्ये राहत होता, परंतु आता राज्यस्तरावर सुद्धा गडचिरोली जिल्ह्याचं नाव उंचावण्यात आलेलं आहे। काय त्यासाठी आपले प्रयत्न? काही वर्षात आम्ही बघितलं की विद्यार्थ्यांना स्पोर्ट कोटा कोण्या गेम मध्ये तयार होऊ शकतो, तर त्या हिशोबाने आम्ही यावर्षी समाज कल्याणच्या सर्व शाळांची तयारी करून घेतली आणि 3ही शाळेला क्रीडा शिक्षक नेमला। क्रीडा शिक्षक नेमल्यामुळे फायदा असा झाला की आम्ही व्हॉलीबॉल, कबड्डी, खो खो हे तर नेहमीचे गेम होते, पण त्या व्यतिरिक्त 48 असे गेम आहे की ज्याच्यामध्ये स्पोर्ट कोटा तयार होऊ शकतो। जे गेम माहिती नव्हते, आम्हाला पण माहिती नाही, विद्यार्थ्यांना माहिती नाही, विद्यार्थ्यांच्या आईवडिलांना माहिती नाही, ते गेम विद्यार्थी शिकले आणि त्या गेम मध्ये विद्यार्थ्यांनी राज्यस्तरावर नोंद मारली। आज एकट्या गडचिरोली जिल्ह्यातल्या 100च्या वर विद्यार्थी राज्यस्तरावर गेलेले आहेत। पुढचं टार्गेट हेच आहे की विद्यार्थ्यांमध्ये या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना स्पोर्टची खूप जास्त आवड आहे, तर या विद्यार्थ्यांचा राज्यस्तरावर जर खेळले तर यांचा स्पोर्ट कोटा तयार होतो, ज्याच्याकडून त्यांना नोकरीमध्ये फायदा होतो। दुसरं असं आमचं आहे की या शाळेतला या गडचिरोली जिल्ह्यात प्रत्येक विद्यार्थी हा कुठे ना कुठे लागला पाहिजे, तो आपल्या पायावर उभा झाला पाहिजे। त्यासाठी मिशन 200 नावाची आम्ही स्कीम एक योजना सुरू केली। त्याच्यामध्ये भारतातल्या 47 विद्यापीठ आणि भारताबाहेरच्या ज्या काही विद्यापीठ आहेत ज्यांची एंट्रन्स एक्झाम कशी असते, त्याचा फॉर्म कसा भरायचा, त्याची ऍडमिशन कशी करून द्यायची, हे सगळं आम्ही इथे सुरू केलेले आहे। पुढच्या वर्षभरात तरी याचा तुम्हाला रिझल्ट चांगला दिसेल। नक्कीच, जे आदिवासी बहुल हा जो गडचिरोली जिल्हा आहे हा मुख्यमंत्री म्हणतात त्या पद्धतीनं शेवटचा नाही तर आता पहिला जिल्हा ठरेल आणि हे वास्तवात येईल या दृष्टीने आता खऱ्या अर्थानं प्रयत्न सुरू झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे। मनोज ताजने, लोकशाही मराठी, गडचिरोली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।